आपण सध्या आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील ज्या गावाचं नाव आहे गंगा हिप्परगा. गंगा कुठे आहे माहीत नाही, मात्र गंगा हिप्परग्यामध्ये वाद लागला आहे. बेंबडेवाडी आणि गंगा हिप्परगा या दोन ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र बेंबडेवाडी येथे नागरिकांना जी पाणी पिण्यासाठी विहीर होती, वडिलोपार्जित अर्थात शेकडो वर्षापासून ज्या विहिरीचं नागरिक पाणी पित होते, त्या विहिरीचं पाणी अचानक मालकी हक्काची असल्याच्या कारणावरून त्या मालकांनी त्या विहिरीला जाण्याचा रस्ता बंद केला आणि बेंबडेवाडी नागरिकांचं पाणी बंद झाल्यामुळं दुपारपासून अहमदपूर तहसील कार्यालयावर बेंबडेवाडी ग्रामस्थांनी मोर्चासुद्धा काढला होता. तो अधिकृत मोर्चा नव्हता, मात्र ते एकत्र येऊन तहसीलदारांना त्यांची कैफियत मांडलेली आहे. आणि ग्रुप ग्रामपंचायत गंगा हिप्परगा आणि बेंबडेवाडीच्या सरपंच मीनाक्षीताई कोंबले माझ्यासोबत आहेत. किती दिवसापासून या विहिरीचं पाणी बेंबडेवाडीचे लोक पित होते, तुम्हाला काय माहीत आहे? काय माहिती. बरं, सरपंच होऊन किती दिवस झालेत? 2-3 वर्ष झाले. 3 वर्ष झालेत. बरं, कुणाला माहीत असू शकते, कोणी सांगू शकते का की किती वर्षापासून ते लोक पाणी पित होते? दादा इकडे या समोर या. हां, पिढ्यानं पिढ्या कमीत कमी म्हणजे वडिलोपार्जित विहीर आहे ती. बरं. हा म्हणजे त्याचं पाणी आमचं म्हणजे पहिल्यापासून त्याच विहीरचं पाणी पितो आम्ही. आणि आम्हाला तीच गाव आमचं गाव ज्या वेळेस आमचं बसलं त्यावेळेपासून आमचं ती पाणी तिथलं पितो आम्ही. बरं. हां, आणि ती गाववाल्यासाठी ती विहीर आम्हाला करून द्यावी प्रशासनाने. मला सांगा, अनेक वर्षापासून तुम्ही सगळे लोक त्या विहिरीचं पाणी पित होतात, मात्र तुम्हालाही असं वाटलं नाही का की ही विहीर आपल्या हक्काची असली पाहिजे, आपल्या ग्रामपंचायतीच्या हक्काची असली पाहिजेत आणि ते आपण कागदोपत्री नोंदविली पाहिजेत, असं तुम्हाला कधी वाटलं नाही? नाही, असं कधीच काही वाटलं नाही. हां, त्यानं सुद्धा कधी आतापर्यंत त्यानं सुद्धा काही कुठलं काही केलं नाही, काही म्हणलं नाही, पण असं कधीच काही वाटलं नाही. त्याच्यामुळे आता काही वाटलं नाही. आधी असं उद्भवला 4 दिवसामध्ये प्रश्न म्हणून ही मांडण्यात आला. आणि आजपर्यंत आमची इथं ग्रामपंचायत असं सुद्धा आम्ही कधी इथं आलो नाही. आम्हाला कळते तसं आम्ही इथं सभेला आलो नाही, पण आम्हाला आज पाणी भेटलं म्हणून आम्ही इथं आलो. बरं, पुन्हा एकदा मी सरपंच ताईकडे जाणार आहे. गावातले सगळे तुमच्या बेंबडेवाडीचे असतील, गंगा हिप्परगाचे लोक असतील, तहसीलदारकडे हे मागणी करण्यासाठी गेले होते, त्यामध्ये तुम्ही नव्हतात. मग हे तुम्हाला कसं काय माहीत नाही? हां, आता मी बोलू का? नाही, तुम्ही बोलू नका. तुम्ही कोण आहेत? नाही, तुम्ही मी सांगतो की सरपंच तुम्ही आहेत. मी तुम्हाला विचारतोय, गावातल्या नागरिकांना बोलणार आहे मी. पतीला अधिकार नसतात. हा मी माहितीसाठी सांगतो तुमच्या. आणखी मी ग्रामस्थांकडून मी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काका, तुमचं वय बरंच दिसतंय, तुम्ही या समोर. काय प्रकार आहे हा नेमका आणि कशा पद्धतीने मिटवला जाईल, काय वाटते? मी काय सांगावं आता पहिला प्रश्न. तुमचं गाव गंगा हिप्परगा आहे का बेंबडेवाडी आहे? गंगा हिप्परगा. बरं, गंगा हिप्परगाच्या लोकांचं काय मत आहे? बेंबडेवाडीच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे वाटतंय की नाही? काय वाटलं तर कसं होते? मग आता अचानक बंद करण्यात आलं. अचानक बंद करणार ते त्याला माहीत. आता आम्हाला काय माहिती? हां, पहिलं येत होते पेत होते, दुसरं काही माहितीच नाही आम्हाला. बरं, बेंबडेवाडीचे ग्रामस्थ कोटा आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भरपूर समोर या. बेंबडेवाडीच्या नागरिकांनी पुढे यायचा. हां, या सर, या. तरुण आहेत. खरं तर वयस्कर माणसांकडून मला हे ऐकायचं आहे, कारण ती विहीर कधी खोदली होती, किती वर्षापासून, ते त्यांना सविस्तर सांगता येईल, परंतु तरुण बोलण्यासाठी तयार आहे. काय नेमकं ह्या प्रकरणामधलं सत्य आहे? ते एक्झॅक्ट माहिती नाही कधी खोदली काय नाही, पण ही सगळी विहीर जी आहे ते गावकऱ्यांनी पट्टी करून स्वतः खोदली आहे. त्यावेळेस त्यांची पण परवानगी होती. एवढंच सांगू शकतो की गाववाल्यांची विहीर आहे, स्वतः गाववाले झटून ती विहीर पैसे जमा करून ती खोदली गेलेली आहे. मग असं कधी वाटलं नाही गाववाल्यांना आणि त्या शेतकऱ्यांना की समोर एकत्र बसून त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू शकतो आपण? कारण इतके दिवसापासून तुम्ही सुद्धा सगळ्या लोकांनी बी कधी त्यांच्यासमोर प्रश्न मांडला नाही की ही सार्वजनिक विहीर असावी, आणि त्यांनाही वाटलं नाही की ही माझ्या मालकीची आहे म्हणून मी ह्यांना अडवतोय. मग आता नेमकं पुढं कशा पद्धतीने हा मार्ग निघेल? तहसीलदार मॅडमकडे तुम्ही गेला होता, तुम्हाला काय आश्वासन दिले प्रशासनाच्या माध्यमातून? तहसीलदार मॅडमचे कोणतर सहकारी आले होते, त्यांनी सांगितले की बाबा, हां, नायब तहसीलदार आले होते, त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव द्या की हीच विहीर आम्हाला पिण्यासाठी पाहिजे. मग त्यासाठी आम्ही बेंबडेवाडी इथून गंगा हिप्परगा इथे आलोत. बरं सर, समोर या ना. मी तुमच्यासोबत सुद्धा बोलू इच्छितो. म्हणजे कसं, ज्यांचं वय जास्त आहे, तुम्हाला जास्त अनुभव आहेत, ते लोक जरा व्यवस्थित सांगू शकतील. किती वर्षापूर्वी खोदण्यात आली होती विहीर, काय अंदाजे? सर, वर्ष सांगू शकत नाही, पण कमीत कमी आजी आमचे आजोबा पणजोबा ते आम्हाला सांगायचे की आमच्या आजोबांनी विहीर खोदले
आणि तेव्हापासून ते गावचे लोक पाणी पितात आणि आजही. आणि आत्ता हा प्रश्न त्यांच्या मनात काय निर्माण झालं आहे काय नाही, त्यांनी कशामुळं अडवलं आहे हे गावकऱ्याला समजण्याच्या पलीकडचं आहे. हा प्रश्न एकाच गावचा आहे का दोन्ही गावचा आहे? गंगा हिप्परग्याचा बी आहे आणि एकाच बेंबडेवाडीचा गावचा आहे. आता कसं आहे, मग तुटून गंगा हिप्परग्याला पाणी कुठलं आहे आता सध्या पिण्यासाठी? इथलं इथून इथं विहीर आहे साहेब त्यांची. हां, इथं पाणी चालू आहे, इथं पाणी आहे. पण आमच्या गावाला जे आहे 4 योजना सरकारी मंजूर झाल्यात, खोदल्यात, पण कुठंच पाणी लागलेलं नाही. फक्त तेवढी विहीर जर सोडली तर पूर्ण बेंबडेवाडीच्या 600 एकरमध्ये तुम्हाला कुणाच्याच विहिरीला पाणी दिसणार नाही. म्हणून गावकऱ्यांनी ती सर्वांनी, आणि विशेष म्हणजे ज्या गृहस्थांनी विहीर अडवले त्यांच्या पंजोबानं गाव बसवलेलं आहे. म्हणजे त्यांचे विचार कसे होते आणि ह्यांचे विचार कसे होते हे माझ्या तर समजण्याच्या पलीकडचा विषय आहे. त्यांच्या पंजोबांनी गावकऱ्यांना घेऊन विहीर खोदले. अजूनही विहीर खोदलेले माणसं गावामध्ये जिवंत आहेत. त्यांना तुम्ही येऊन विचारू शकता, खात्री करून घेऊ शकता. आम्हाला कोणाची विहीर बळकावायची नाही. जे आम्हाला हक्काचं आहे ते आम्हाला हक्काचं पाहिजे. नक्कीच आपण ज्या शेतकऱ्यांनी विहीर रोखून धरलेली आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आता सध्या सरपंच म्हणून बेंबडेवाडीमध्ये ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कसा मिटवण्यात येणार आहे आणि आता सध्याची काय स्थिती आहे, सरपंच म्हणून काय सांगाल? ग्रामसभा घेऊत म्हणलं उद्या. कधी? उद्या ग्रामसभा उद्या घेऊत म्हणलं. हां, आणि ग्रामसभामध्ये काय होईल? काहीतरी गावातल्या लोकांचं हे समजायचं, काहीतरी विचार घेऊन काहीतरी करतील की. जनतेला पाणी हां, आणि जनतेला पाणी देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. एकूणच जर परिस्थिती बघितली तर हे अहमदपूर तालुक्यातील गंगा हिप्परगा आणि बेंबडेवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र बेंबडेवाडी ग्रामस्थांचा जो पाण्याचा प्रश्न आहे अत्यंत ऐरणीवर आलेला दिसतोय. तहसीलदाराकडे त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये अक्षरशः रडून निवेदन सादर केलेलं आहे. मात्र स्थानिक प्रशासन दखल घेऊन गंगा हिप्परगा आणि बेंबडेवाडीच्या ग्रामस्थांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देतं हे पाहणं औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.